नमस्कार श्रोते हो. आज आपण पुन्हा एकदा भेटतोय नव्या भागात डॉक्टर अशोक राणा यांच्याशी चर्चा करण्यासाठी. आणि डॉक्टर अशोक राणा यांची वेळोवेळी आपण ओळख करून दिलेली आहे. तरी पण नवीन श्रोत्यांसाठी मी सांगू इच्छितो, डॉक्टर अशोक राणा हे मराठीच्या इतिहासाचे अध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी आपला सहभाग वेळोवेळी नोंदवलेला आहे. शोध नियतकालिकातून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळत राहिली. आजवर त्यांची जवळजवळ 77 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांकडून वेगवेगळ्या विषयावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. ती पुस्तकं तुम्ही नक्की मागवा, वाचा, विवेचन करा, अभ्यास करा, चिंतन करा, चिकित्सा करा. तर श्रोते हो, डॉक्टर अशोक राणा यांनी अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये व्याख्याने दिलेली आहेत. तसेच तेथील अभ्यासक्रमामध्ये डॉक्टर राणा यांच्या संशोधनाचा अभ्यास म्हणून समावेश केला गेलेला आहे. साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांची असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरलेले आहेत. अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचा सहभाग आहे. आजवरच्या समग्र कार्यांबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. हा, तर आपण मागच्या भागामध्ये जाहीर केलं होतं की आज आपण धर्मांतराची परिणती या विषयावर बोलणार आहोत. तर म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धर्म स्वीकारला, मात्र तथाकथित हिंदू धर्मातील नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर फारसे गांभीर्याने घेतलेले दिसत नव्हते त्यावेळेला. त्यांच्या या बेजबाबदार वर्तनाचा परिणाम भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व तसेच राजकीय, आर्थिक अशा सर्व स्तरावर कसा झाला ते जाणून घ्यायचं होतं. तर काय सांगता येईल तर धर्मांतराची परिणती या विषयावर? बरोबर आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही शिक्षण घेतलं, अगदी शाळेपासून तर अगदी विद्यापीठीय आणि अगदी परदेशात जाऊन जे शिक्षण घेतलं, त्या प्रत्येक वेळेस त्यांना हा अनुभव आला की आपल्याला अस्पृश्य म्हणून हिणवलं जात आहे. आणि परदेशात तर हा अनुभव त्यांना नाही आला, पण भारतात शाळेत तर आलाच होता. कारण त्यांचे जे मोठे बंधू होते त्यांना संस्कृत विषय शिकायची इच्छा होती, पण केवळ ते अस्पृश्य असल्यामुळे त्यांना तो संस्कृत विषय दिला गेला नाही. आणि मग बाबासाहेबांच्या लक्षात आलं की आपल्याला तो नाही मिळणार, म्हणून मग त्यांनी पर्शियन हा विषय घेतला. म्हणजे भाषा, दुसरी भाषा असते ना आपल्याकडे, मराठी, हिंदी वगैरे. जसे इंग्रजी पहिल्या नंबरची भाषा, तर दुसरी मराठी किंवा हिंदी किंवा संस्कृत, आपण कोणतीही निवडू शकतो, अर्धमागधी, पाली वगैरे निवडू शकतो. तर तेव्हा पर्शियन हा एक पर्याय होता आणि तो त्यांनी स्वीकारला. त्याचा पुढे त्यांच्या आयुष्यात अभ्यासासाठी खूप मोठा उपयोग झाला. तेव्हा आपण स्वतंत्रपणे एखादा एपिसोड घेऊया त्याचा, त्यानं कसं झालं. पण शाळेतून मग पुढे गेल्यानंतर त्यांचं शिक्षण झालं. परदेशात ते गेले, कोलंबिया विद्यापीठात अगदी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून त्यांचं नाव झालं. आणि मग बडोद्याचे जे महाराजा सयाजीराव गायकवाड होते त्यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली होती. आणि ती शिष्यवृत्ती एकदा दोनदाच नाही तर 4 ते 5दा दिली होती. म्हणजे कुटुंबातल्या व्यक्तींना ज्या सवलती मिळतात त्याच्या सगळ्या सवलती बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव गायकवाडांनी दिल्या होत्या. पण जेव्हा ते त्या सवलती घेतल्यानंतर, शिक्षण झाल्यानंतर एक अट होती, त्याचा करार झाला होता की शिक्षण झाल्यानंतर आपल्या संस्थांमध्ये नोकरी करायची. तर मग त्यांना नोकरी करताना असा अनुभव आला की तिथले जे चपराशी, म्हणजे अगदी खालच्या स्तरातला एक कर्मचारी सुद्धा फाईल देताना, एक मोठ्या ऑफिसरला फाईल देताना दुरून देत असत, फेकून देत असत, म्हणजे स्पर्श होऊ नये. म्हणजे एका बाजूला त्या चपराशाचा हात आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांचा हात असा स्पर्श झाला तर त्याचा धर्म पाटेल, जात पाटेल अशा भावनेनी ते इतक्या मोठ्या उच्च शिक्षित माणसाला वाईट वागवून देत असत. आणि बडोद्यामध्ये ज्या ठिकाणी ते राहायला गेले त्याही ठिकाणी त्यांना त्यांची जात कळलं, त्यांना बाहेरून काढण्यात आलं. तर अशा तऱ्हेचा इतका अनुभव या स्तरावर घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की अस्पृश्यता ही हिंदू धर्माला लागलेली कीड आहे. आणि त्यांनी कलंक शब्द वापरला होता. हा कलंक आहे आणि हा कलंक नाहीसा करायचा असेल तर आपल्याला हा धर्म सोडावा लागेल. आणि मग त्यासाठी त्यांनी अनेक विद्वानांशी चर्चा केल्या, म्हणजे सर्व धर्मातल्या, अगदी इस्लाम, शीख, जैन सगळ्या धर्मातल्या लोकांनी चर्चा केल्या, काही विद्वानांची चर्चा केल्या. अगदी संत गाडगे बाबा यांच्याशी सुद्धा त्यांनी चर्चा या विषयावर केली होती. सर्व स्तरातल्या लोकांनी त्यांनी चर्चा केल्यावर त्यांच्या लक्षात आलं
की आपला हा निर्धार जो आहे त्यावर कोणी ठामपणे सांगत नाही. फक्त संत गाडगेबाबांनी त्याला सांगितलं तुम्ही जो निर्णय घ्याल तो सर्वांनाच मान्य होईल किंवा आपण सुजाण आहात तेव्हा मी कोणता धर्म घ्यावा आपण हेच सांगणार नाही असं नम्रतेने गाडगेबाबांनी सांगितलं होतं. आणि मग अर्थातच बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत शिकत होते तेव्हा मॅट्रिकच्या परीक्षेत ते सर्व प्रथम आले होते. म्हणून तेव्हा त्यांचे जे गुरुजी होते केळुसकर गुरुजी कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी त्याला बुद्ध चरित्र भेट दिलं होतं. म्हणजे बुद्ध चरित्र भेट दिल्यानंतर त्यांना बुद्धाचा पहिला परिचय अगदी 15व्या-16व्या वर्षीच झाला. त्यामुळे बुद्ध त्यांच्या डोक्यात होतेच. बुद्धाचे व्यक्तिमत्व, समतेचं तत्व आणि एकंदर त्याचा प्रभाव जगभरातल्या सगळ्या देशांवर कसा आहे हे केळुसकर गुरुजी लिहिल्यामुळं त्याला ते कळलं होतं. तर मग त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारायचं ठरवलं होतं. पण 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातल्या येवले या गावी त्यांनी धर्मांतराची घोषणा केली पहिल्यांदा. आणि ते असं म्हणाले की मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही. आता 1935 ची घोषणा आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली. आणि मधल्या काळात अनेक लोक त्यांना भेटले, अनेकांना ते भेटले, अनेकांशी चर्चा झाल्या. पण कोणत्या धार्मिक नेत्यांनी त्यांच्या ह्या सगळ्या वागण्याची बोलण्याची दखल घेतली नाही. आणि मग त्यांनी धर्मांतर करायचं ठरवलं. पण त्याला 21 वर्ष लागले. म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी, म्हणजे आता उद्या 14 ऑक्टोबरला त्या गोष्टीला 68 वर्ष पूर्ण होतील आणि 69 वर्ष लागेल. तर हा निर्णय त्यांनी घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर एक ग्रंथ लिहिला होता बौद्ध धर्माविषयी, त्याच्याबद्दल काय सांगता येईल सर? त्यांनी जेव्हा दीक्षा घेतली 14 ऑक्टोबरचा आपण उल्लेख केला आहे, त्याच्या एक महिना आधी त्यांनी रीडर्स इन हिंदुइझम हा ग्रंथ लिहिला. ओके. आणि त्यासोबत क्रांती आणि प्रतिक्रांती हाही ग्रंथ त्याच महिन्यातला आहे असं सांगतात अभ्यासक. आणि सगळ्यात महत्वाचा ग्रंथ त्यांचा बुद्ध आणि त्याचा धम्म, हा बुद्धाचा विचार आणि तत्वज्ञान त्यांनी अतिशय सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. हे तीनही ग्रंथ साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या आसपास रचलेले आहेत त्यांनी. आणि हे तीनही ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकट झाले, कारण जवळपास 6 महिन्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे बरंचसं काम त्यांना पूर्ण करता आलं नाही. तर त्यांचा प्रयत्न पहिल्यांदा असा होता की हिंदू धर्मात ज्या विकृती आहे, जातीभेदासारख्या, अस्पृश्यतेसारख्या अंधश्रद्धा आहेत, धर्माविषयीच्या चुकीच्या समजुती आहेत, दैवतांबद्दल चुकीच्या समजुती आहेत, त्या दूर व्हाव्यात यासाठी. म्हणजे त्यांचं पहिलं काम जे होतं हिंदू धर्मातल्या सुधारणेचं काम होतं. त्यांना कोणाला दिवसायचं नव्हतं, दुखवायचं नव्हतं. त्यांना सांगायचं होतं की हे वाईट आहे, बा सोडून द्या तुम्ही. म्हणजे एकदा घोषणा केल्या सुद्धा कुणाला असं वाटलं नाही की या माणसाच्या लिखाणाची दखल घ्यावी किंवा आपण त्यांना सकारात्मक मदत करावी. आता त्यात काही उल्लेख आहेत काही लोकांचे, सावरकर आहे, सातवडेकर आहे, या विद्वानांनी तर त्यांच्याविषयी अगदी नकारात्मक माहिती लिहून ठेवली आहे त्यांच्या नियतकालिकामध्ये. ज्यांच्याकडून अपेक्षा होती किंवा त्यांनी यांना मार्गदर्शन करावं बाबासाहेबांना, तर त्यांनी मात्र त्या दृष्टीने काही पाऊल उचललं नाही. आणि जेव्हा त्यांनी मग धर्मांतर केलं तर तेव्हा त्यांनी सावरकरांची प्रतिक्रिया की शेवटी आंबेडकरांची ओळी हिंदू धर्मातच पडली, ते हिंदू धर्मातच गेले असा एक आक्षेप, असं उपहासात्मक विधान हे सावरकरांनी केलं. आपण काल असं पाहिलं होतं की हिंदू कोड बिलामध्ये बौद्ध धर्माचा समावेश आहे. म्हणजे बौद्ध धर्मासाठी स्वतंत्र कोड बिल अजूनही तयार झालं नाही. आता ते अपुरं काम आहे. बाबासाहेब आंबेडकर कदाचित असते आणखी 10-1 वर्ष जगले असते आणि राजकारणात राहिले असते, प्रकृती चांगली राहिली असती, तर त्यांनी बौद्धांसाठी वेगळं कोड बिल तयार केलं असतं. पण नंतर ते झालं नाही. आणि मग नंतरच्या आंबेडकरांच्या ज्या चळवळी होत्या त्यातल्या कोणत्याही विद्वानांनी त्या दिशेने काही पाऊल उचललं नाही किंवा त्यांना यश आलं नाही. तर अशा तऱ्हेने आजही जे सावरकरांचं वाक्य होते दुर्दैवाने ते खरं ठरलं आहे की आपण अजूनही बौद्धांसाठी वेगळं कोड बिल तयार करू शकलो नाही. म्हणजे हिंदू कोड बिलातच त्याचा समावेश झालाय. तर हे त्यांच्या जाण्यामुळे झालेलं नुकसान आहे. बाबासाहेब जगले असते तर कदाचित ते नुकसान टळलं असतं. सर, याबद्दल डॉक्टर वाना कुबेर यांनीही लिखाण केलेलं आहे आणि ते तुमच्या एका लेखामध्ये संदर्भ म्हणून आलेला आहे. तर त्यांनी काय लिखाण केलेलं आहे याबद्दल, आणि सर आता
वैदिक धर्माचं वैचारिक आक्रमण हिंदू धर्मावर वेळोवेळी झालेलं आहे, त्यामुळे जातीवाद वाढत गेला आणि ते अनेक म्हणजे महार मांग या ज्या जाती आहेत त्यांना ते भोगावं लागलं. तर महार या समूहाबरोबर अजून कोणते समाज धर्मांतराच्या वाटेवर गेले त्यावेळेस, याबद्दलही थोडं. तर आता बाबासाहेब आंबेडकरांनी जो वर्ग आपल्या समोर ठेवला होता पहिल्यांदा तो तर महार वर्गच होता. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महारांवर बरंचसं लेखन केलं आहे, संशोधन केलं आहे. आणि खूप आधीपासूनच महार हे सुधारणावादी किंवा सुधारणेच्या दिशेने अग्रेसर होते आणि त्यांनी संघर्ष सातत्याने केलाय. महार रेजिमेंटचा मोठा इतिहास आहे. अशा तऱ्हेने महारांना हा दृष्टिकोन होता आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं होतं. तेव्हा मोठ्या प्रमाणात जेव्हा 14 ऑक्टोबर 1956 रोजी तिथे जमले लोक धम्मदीक्षा घ्यायला, त्यात महारांचाच समावेश जास्त होता आणि काही प्रमाणात इतर लोक होते. त्यात जसं आता भवानी शंकर नियोगीचा उल्लेख येतो, ते ब्राह्मण होते. आणखी काही लोक होते, दोघं तिघच होते, इतर जातीचे फारसे नव्हते. तर त्यांनी धर्मांतर केल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी तो धर्म सोडला. आता वाना कुबेरांचा उल्लेख आहे की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र लिहिलं आणि भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने ते छापलं. त्यात त्यांनी धर्मांतराच्या निर्णयाबद्दल जे वाक्य म्हटलंय ते आपण पाहूया. ते असं म्हणतात वाना कुबेर, डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतराचा निर्णय हा आकस्मिक घेतला नव्हता, तर बराच विचार करून घेतला होता. त्यांच्या मुक्ती लढ्याचा तो एक भाग होता. तथापि हिंदू गटापासून आपल्या समाजाची मुळे पूर्णपणे तोडण्यास ते अनुकूल नव्हते. हे फार महत्वाचं वाक्य आहे. हे कटू आणि समर्थनीय आहे. त्यांचं म्हणणं की आपण हिंदूंपासून वेगळं व्हावं असं त्यांना वाटत नव्हतं. जरी त्यांनी म्हटलं की हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू धर्म म्हणून मरणार नाही, अशी घोषणा केली. त्या घटनेला 21 वर्ष होऊन गेल्यावर जे हिंदूंचे नेते आहे त्यांनी काही दखल त्यांच्या विचाराची घेतली नाही. म्हणून त्यांनी बाहेरचे धर्म घेतले नाही. ख्रिस्ती धर्म किंवा इस्लाम यांचा स्वीकार न करता भारतातलाच जो प्रचलित धर्म आहे आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने म्हणजे समता प्रस्थापित केली आहे, भेदाभेद नष्ट केले, कर्मकांडावर प्रहार केले, अशा बुद्धाचा विचार त्यांनी स्वीकारला. म्हणजे हिंदू समाजाशी त्यांना जोडायचं होतं, स्वतःला तोडायचं नव्हतं. कारण राहायचं ज्या समाजात त्याच्याशी वैर घेऊन चालणार नाही त्यांना माहीत होतं. फक्त त्यांच्या दुरुस्त्या व्हाव्यात, त्यांच्या सुधारणा व्हाव्यात असं त्यांना वाटत होतं. तर वाना कुबेर असं म्हणतात, त्यांनी सवर्ण हिंदू समाजाला सुधारायला आणि अस्पृश्यता व जातीवाद यांची खेळ असणारे आचरण समूळ नाहीसे करायला भरपूर वेळ दिला होता. अखेरीस हिंदू धर्मातील जातीवाद आणि अधिकार श्रेणी यांचा अनर्थकारक आचार बाजूला काढल्यास ज्याला हिंदू धर्माची शाखा म्हणता येईल अशा बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला. आता या ठिकाणी वाना कुबेरांनी हे वाक्य वापरलंय की हिंदू धर्माची ती शाखा आहे. हे मी म्हटलेलं नाहीये, वाना कुबेरांचं मत आहे आणि ते भारत सरकारने छापलेला हा ग्रंथ आहे आणि उपलब्ध आहे. आता अशा बौद्ध धर्माचा स्वीकार केला कारण त्याची मुळे बौद्ध धर्माशी जोडणारी होती. म्हणजे आजचा जो हिंदू धर्म आहे तो बुद्धाच्या विचाराशीच संबंधित आहे. जरी त्यावर ब्राह्मणी धर्माचं जे सनातन धर्माचं कलम केलं असलं तरी पूर्णतः तो वैदिक धर्माशी जवळीक साधणारा नाहीये. बुद्धाच्या विचाराचा प्रभाव बुद्धानंतरच्या सगळ्या संप्रदायावर, अगदी महात्मा बसवण्णा किंवा महात्मा चक्रधर स्वामी किंवा नामदेव महाराज, तुकाराम महाराज किंवा अलीकडे गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या सगळ्या संतांवर, वारकरी संतांवरही आहे, नाथ संप्रदायावरही आहे, महानुभाव संप्रदायावरही आहे आणि लिंगायत संप्रदायावर बुद्धाचा प्रभाव आहे. तर त्या प्रभावाखाली आजचा हिंदू धर्म हा आचरण करतो आहे. आपले पूर्णतः जरी ते आचरण एका विशिष्ट धर्माचं वाटत नसलं तरी बुद्धाचा विचाराचा प्रभाव आहे. म्हणून या ठिकाणी वाना कुबेर म्हणतात की काही मूल्य ही त्या बौद्ध धर्माशी जोडणारी होती. हिंदू धर्माची ती मूल्य म्हणजे मानवी प्रतिष्ठा, स्वातंत्र्य, समता, करुणा आणि इतर. तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याला दोन बाजू आहेत, एक आध्यात्मिक आणि दुसरी सामाजिक. बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे हरिजनांना स्वतःची प्रतिष्ठा, अलग व्यक्तिमत्व यांची नव्याने जाणीव होईल असं त्यांना वाटलं. आता हे जे वाक्य आहे वाना कुबेरांचं ते वादग्रस्त ठरलं आहे. कारण बौद्धांनी स्वतःला हिंदू धर्मापासून बाजूला केलं असल्यामुळे. का केलं? कारण अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा एक अविभाज्य भाग आहे आणि अस्पृश्यतेचं दुःख जे महारांनी, नांगांनी आणि इतर ज्या अस्पृश्य जात्यांनी भोगलं ते इतर लोकांच्या वाट्याला आलं नाही. आणि वैदिकांच्या चातुर्वर्ण व्यवस्थेचा प्रभाव
हा आजच्या हिंदू धर्मात थोडाफार आहेच. जाती त्यातून निर्माण झाल्या, त्या जातींना प्रतिष्ठा ही मनुस्मृतीने दिली आहे, वैदिकांनी दिलेली आहे. यज्ञ संस्थेचाही प्रभाव अलीकडे अजून वाढत चाललेला आहे. अशा परिस्थितीत बुद्धाच्या विचाराचं महत्व वेगळं आहे. आणि या बुद्धाच्या विचाराला वैदिकांनी नास्तिक म्हटलंय. नास्तिक म्हणजे जो यज्ञ संस्था मानत नाही. नास्तिक म्हणजे कोण? जो चातुर्वर्ण व्यवस्था मानत नाही आणि जो वैदिकांचे जे ग्रंथ आहे, ऋग्वेद प्रामुख्याने, हा वेदांचं प्रामाण्य मानत नाही. त्यांना नास्तिक हे तत्वज्ञानाने म्हटलंय. पण आता आपण नास्तिक शब्दाचा अर्थ ईश्वराला न मानणारा असा घेतो. पण जे आपण आस्तिक म्हणून 6 दर्शनं आहेत वैदिकांची, तर त्यातली 5 दर्शनं ही ईश्वराच्या अस्तित्वाविषयी संशय निर्माण करतात. याचा अर्थ ते ईश्वर विरोधी आहेत. तरी त्यांना आस्तिक ह्यांनी म्हटलंय की ती यज्ञ संस्था मानतात, चातुर्वर्ण मानतात आणि वेदप्रामाण्य मानतात. तर अशा तऱ्हेने गोंधळात सापडलेला आजचा हिंदू धर्म आहे. त्याला स्वतःची ओळख राहिलेली नाही. संमिश्र असं त्याचं स्वरूप आहे आणि जातीव्यवस्थेला तो पोषण करणारा असा धर्म आहे. पण त्याचा त्याग करायचं बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं. खरं आहे सर. वैदिक धर्मानं जे वैचारिक आक्रमण केलं ते वेळोवेळी आपण सांगत असतो. हिंदू धर्मावर जातीवाद वाढत गेला, अस्पृश्यता तशीच राहिली आणि खूप संघर्ष करावा लागला बाबासाहेबांना. खरं हे महार मांग या ज्या अस्पृश्य जाती होत्या त्यांना यातून बाहेर काढण्यात बौद्ध धर्म स्वीकारणे हा मार्ग निवडला बाबासाहेबांनी. तर बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं सर, 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली, तर त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारले होते काही संप्रदायाबद्दल बौद्ध धर्माच्या. तर हा ते प्रश्न तुम्ही वेळोवेळी सांगत असता, पण या भागामध्ये थोडंसं रिपीट करावं असं मला वाटतं. हो, कारण काय की आता आपण मागच्या भागात हे पाहिलं होतं की इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये सम्राट कनिष्कांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि अश्वघोष हा जो प्रधान होता आपल्या कनिष्काचा, तर त्यांनी त्या दृष्टीने पाऊल उचललं होतं आणि महायान नावाचा नवीन पंथ निर्माण केला होता. आता त्यापूर्वी जो थेरवादी पंथ होता, जो भगवान बुद्धाच्या विचाराशी जवळीक साधणारा होता, त्यापेक्षा वेगळं असं तत्वज्ञान महायान पंथांनी मांडलं होतं. तर हे महायान पंथाचं तत्वज्ञान खरं म्हटलं म्हणजे बुद्धापासून दूर नेणारं होतं. आणि त्यांनी बोधिसत्व ही संकल्पना मांडली महायान पंथांनी. त्यात असं म्हटलं की बुद्ध हे फक्त स्वतःच्याच विकासाचा विचार करतात आणि बोधिसत्व हा समाजाच्या विकासाचा विचार करतो. म्हणजे दोघांमध्ये असा फरक करून बुद्धापासून बौद्ध धर्माला वेगळं करण्याचा प्रयत्न महायान पंथांनी केला होता आणि त्यात त्यांना फार मोठ्या प्रमाणात यश आलं. आणि कारण काय की त्यांनी प्रचलित जे धर्म होते त्याला हिंदू धर्म म्हणता येत नाही, कारण हिंदू हा शब्द आपल्याला इसवी सनाच्या 8व्या शतकात मेरुतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये पहिल्यांदा आढळतो. आणि इसवी सनाच्या 5व्या शतकात दरायस नावाच्या एका पारशी राजाच्या शिलालेखात हिंदू शब्द, आता मी इराणमध्ये गेलो होतो मे मध्ये, तेव्हा त्या ठिकाणी तो शिलालेख पाहिला. विशेषतः सुवर्णपट सोन्याचं एक पत्र होतं, त्याच्यामध्ये त्यांनी हिंदू शब्द लिहिला होता. आणि हिंदू शब्द हा किंवा हिंदू असा त्याचा उच्चार काही लोकांनी केला तेव्हा. तर तो म्हणजे सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे लोक, म्हणजे त्या धर्म हा अभिप्रेत नव्हता त्याच्या त्या डरायसच्या शिलालेखात. मग डरायसचा शिलालेख सांगून अनेक लोक सांगतात की हिंदू धर्माचा उल्लेख 5व्या शतकाच्या ग्रंथामध्ये आहे, डरायसचा शिलालेख आहे, पण तो धर्म या अर्थाने नाही. पण हिंदू धर्म हा शब्द खऱ्या अर्थाने पहिल्यांदा 8व्या शतकातल्या मेरुतंत्र या ग्रंथात आला. आपण आता ही चर्चा करतोय त्याच्या 700 वर्षापूर्वीच्या महायान पंथाची. तर तेव्हा जे काही संप्रदाय होते, म्हणजे आता 5व्या शतकात शैव वैष्णव हे संप्रदाय पुढे आले, गाणपत्य संप्रदाय पुढे आला, शाक्त संप्रदाय पुढे आला. पण या संप्रदायाशी निकटचे असे काही संप्रदाय त्या काळात होते आणि काही दैवत सुद्धा होती. या दैवतांचा स्वीकार हा महायान पंथाने केला. त्यामुळे त्या दैवतांचे जे उपासक होते ते बौद्ध धर्मात आले आणि त्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव वाढला. आणि राज्यकर्त्यांनी स्वीकारल्यामुळे, राजाश्रय मिळाल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रचार खूप झाला. विशेषतः ज्या बौद्ध लेण्या मोठ्या प्रमाणात तयार झाल्या. आता सगळ्यात जास्त बौद्ध लेण्या ज्या आहेत त्या महाराष्ट्रात आहे. एकूण भारतामध्ये 1200 बौद्ध लेण्या आहेत आणि त्यातल्या 1200 लेण्या आहेत, त्यातल्या 1000 लेण्या ह्या महाराष्ट्रात आहेत
आणि त्यातल्या 800 लेण्या बौद्ध लेण्या आहेत. मोठ्या प्रमाणात बौद्ध लेण्या तयार झाल्या. तेव्हा तर काही सम्राट कनिष्काचा प्रभाव आपल्याकडे नव्हता, पण सातवाहन राजे होते आणि त्या लोकांनी या बौद्ध लेण्या तयार केल्या. किंवा मगधमध्ये त्या काळामध्ये शुंग कण्व हे ब्राह्मण संस्थानिक किंवा राजे होते, त्यांनी सुद्धा बौद्ध धर्मातल्या लेण्यांसाठी मदत केलेली आहे. म्हणजे अनेकांनी बौद्ध धर्माचा प्रभाव इतका वाढला होता की अनेक राज्यकर्त्यांनी लेण्यांच्या निर्मितीत, चित्रांच्या निर्मितीत फार मोठं योगदान दिलं. बौद्ध धर्म असा वाढला, पण तो वाढण्यातून एक गोष्ट झाली की बुद्धाच्या मूळ विचारापासून तो ढळला. तर तो जो प्रश्न तुम्ही मला आता विचारला आहे की बाबासाहेब आंबेडकरांना नागपूरच्या पत्रकारांनी जो प्रश्न विचारला तो काय आहे, तर हा गोंधळ जो आहे बौद्ध धर्मातला हा पत्रकारांना माहीत होता. अभ्यासक पत्रकार त्यात काही होते, तर त्यांनी हा प्रश्न विचारला बाबासाहेब आंबेडकरांना, तुम्ही जो आता बौद्ध धर्म स्वीकारला आहे तो हीनयान आहे की महायान आहे? कारण हीनयान हा बुद्धाच्या मूळ विचाराशी निगडीत होता आणि महायान हा बुद्धाच्या विचारापासून ढळलेला. तर बोधिसत्व ही संकल्पना महायानांची आहे आणि पुढे मग बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हटलं गेलं, आजही म्हणतात. तर तेव्हा ह्या प्रश्नाचं महत्व यासाठी होतं की नेमकेपणा पाहिजे होता लोकांपुढे आणण्यासाठी. तर बाबासाहेब म्हणाले की दोन्ही नाही, हीनयान नाही आणि महायान सुद्धा नाही. मग पत्रकार म्हणाले की आम्ही मला भीमयान म्हणायचं का? तर ते म्हणाले नाही, असं तुम्ही म्हणू शकता, मी नाही म्हणणार. पण पुढे नवयान हा शब्द त्यांनी वापरला. म्हणजे हीनयान आणि महायान या पंथांच्या गोंधळात न पडता, त्यांच्या कर्मकांडाशी आपलं नातं न जोडता, त्यांच्या ज्या अंधश्रद्धा होत्या किंवा जे काही तत्वज्ञानाच्या नावाने चुकीच्या गोष्टी त्या काळात मांडल्या गेल्या होत्या त्याच्याशी बाबासाहेबांनी फारकत घेतली आणि पुढे नवयान हा शब्द प्रचारित आला. बाबासाहेबांनी हीनयानी नाकारलं आणि महायानी नाकारलेलं आहे. अच्छा सर, मग अजून धर्मांतराचं काही जर मिस होत असेल तर तुम्ही कव्हर करा. आणि त्यानंतर माझा पुढचा प्रश्न असा असेल, काही बऱ्याच ब्राह्मण लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे, त्यांचे काय अनुभव आहेत ते थोडंसं म्हणजे तुम्हाला इतर तुमच्या विवेचनातून, लिखाणातून, वाचनातून, अनुभवातून जे पुढे आलं ते जाणून घ्यायला आवडेल मला, की ब्राह्मणांनी पण बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांचे अनुभव काय होते. इव्हन अनेक ब्राह्मणांनी म्हणजे बाबासाहेबांच्या सोबत भवानी शंकर नियोगी हे एकच ब्राह्मण होते आणि त्यांनी तिसऱ्या दिवशी तो नाकारला. म्हणजे बाबासाहेबांच्या ह्या धम्मदीक्षेच्या चळवळीत ब्राह्मण काही फार मोठ्या प्रमाणात नाही आले आणि जे आले ते वेगळ्या कारणाने, जसं आता भदन तालन कौशल्यायन हे ब्राह्मणच होते किंवा मग खत्री, काही लोक खत्री होते असं म्हणतात. तर हा, आणि राहुल सांकुर्त्याने ब्राह्मण होते. डॉक्टर रूपा कुलकर्णी हे पण नाव ऐकून आहे मी. अच्छा, अलीकडलं नाव आहे. हा, रूपाताई कुलकर्णी ह्या स्त्रीमुक्ती संघटनेतल्या चळवळीतल्या फार मोठ्या नेत्या आहेत आणि त्यांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला त्या काळात मी जे काही उलाढाली झाल्या किंवा ज्या चर्चा झाल्या त्या ऐकल्या, वाचल्या, तर तेव्हा त्यांनी त्याचं कारण वेगळं सांगितलं होतं. रूपाताईंनी त्या म्हणाले की आम्ही बाबासाहेब आंबेडकर जयंतीला जातो अनेक ठिकाणी आणि कुलकर्णी आडनाव असल्यामुळे लोक गोंधळात पडतात. तर हे जे ब्राह्मणांचं जे सोफिस्टिकेशन आहे, ब्राह्मण जातीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन लोकांचा आहे, तर तो नाहीसा व्हावा, आपल्या लोकांनी स्वीकारावं यासाठी मी बौद्ध धर्म स्वीकारला असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. आणि त्यांच्यानंतर मग सुरेश भट, कविवर्य सुरेश भट गझलकार यांनी गझल ज्यांनी मराठीत आणली आणि रुजवली, तर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आणखी तिसरं नाव आहे डॉक्टर प्रभाकर पावडे, तर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. नंतर जेमिनीकडून, म्हणजे कुणबी समाजातले हे दोन, ब्राह्मणातले हे दोन. तर आता हे चारही जण माझ्या फार जवळचे लोक आहेत. त्यातले आता एकच जिवंत आहे, दोन जिवंत आहेत, रूपाताई कुलकर्णी जिवंत आहेत आणि प्रभाकर पावडे. सुरेश भटी माझे चांगले जवळचे मित्र होते, तेही गेले आणि जेमिनीकडून अचानकच गेले, ते माझे फार जुने मित्र होते. तर सुरेश भटांशी माझ्या अनेकदा भेटीगाठी झाल्या, चर्चा झाल्या या सगळ्या विषयांवर आणि ते काटेकोर होते. त्यांच्या मुलीचं लग्न झालं तेव्हा त्यांनी कन्यादान विधी करायला नकार दिला. ते असं म्हणाले की आता मी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे मी कन्यादान विधीत सहभागी होणार नाही, कारण बौद्धांना मान्य नाही. मग तेव्हा हृदयनाथ मंगेशकर त्या लग्नात होते आणि त्यांनी सांगितलं की मुलीची पिता म्हणून तुम्ही कन्यादान करा. आणि मग हृदयनाथ मंगेशकरांनी कन्यादान केलं
हा एक अनुभव आहे. आणि रूपाताईंची माझी एकदा अमरावतीला 10-12 वर्षापूर्वी भेट झाली होती. तर तेव्हा त्यांना असं म्हटलं होतं की बौद्ध धर्मग्रंथ जी आहे ते त्यावर संशोधन करून त्यावर लिखाण करणार असं मी ऐकलं होतं. तर सद्धम्म पुंडरीक हा एक ग्रंथ त्यांनी मराठी भाषेत आणला होता. इथे ग्रंथ त्यांनी तशी घोषणा त्यांनी केली होती त्या काळात. तर त्या म्हणाल्या की मोलकरणी संघटनेमध्ये त्या इतक्या गुंतल्या, कारण त्या आधीपासून मोलकरणीच्या प्रश्नावर काम करत होत्या, स्त्रीमुक्तीच्या प्रश्नावर काम करत होत्या. तर त्या ते इतक्या गुंतल्या की त्यांचं हे काम राहून गेलं असं त्यांनी मला खंत व्यक्त केली. आता दुसरी 2 नावं अशी आहेत. प्रभाकर पावडे हे तर फार चांगले मित्र आहे माझे. तर मराठा सेवा संघात त्यांनी फार मोठं काम केलं. शिवधर्माच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान आहे आणि त्यांनी शिवधर्माचे प्रवक्ते म्हणूनही काम केलं. आता ते एकीकडे बौद्ध धर्म स्वीकारलेले एक चांगले कार्यकर्ते, नेते, लेखक, वक्ते होते. दुसरीकडे शिवधर्माचेही प्रवक्ते होते. तर ह्या दोन्ही गोष्टी कशा काय एकाच वेळी चालू शकतात म्हणून डॉक्टर आहा साळुंखे सरांनी आक्षेप घेतला होता. तुम्ही एकतर शिवधर्म सोडा किंवा बौद्ध धर्म सोडा, एका वेळी दोन्ही कामं तुम्हाला नाही करता येणार. ह्या ज्या अलीकडल्या गोष्टी आहेत. आणि जेमिनीकडून सुद्धा त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि त्यावरती प्रवचन वगैरे बौद्ध विहार करत होते. पण जेव्हा शिवधर्माची घोषणा झाली त्या पहिल्यांदा शिवधर्म हा शब्द वापरला, म्हणजे स्वतःच्यासाठी स्वतःच्या नावापुढे तो जेमिनीकडून वापरला. हे दोन्ही असे कार्यकर्ते, नेते, वक्ते होते, लेखक होते. एकीकडे बौद्ध होते, दुसरीकडे शिवधर्माती होते. तर हा गोंधळ मी डोळ्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळं त्याचे काय परिणाम होतात वगैरे वगैरे, किंवा मग म्हणजे ओबीसी किंवा ब्राह्मण या वर्गाने समजा बौद्ध धर्म स्वीकारला तर काय होतं, तर काही होतं असं काही मला दिसलेलं नाहीये त्या दोन्हीच्या, तिन्हीच्या, चारीच्या उदाहरणातून. पण जे बाहेर आहेत, ज्यांनी म्हणजे धर्म स्वीकारला, बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांच्यात मात्र आमूलाग्र बदल झालेला आहे. तर तो बदल कसा कसा झाला, त्याला कारण कोणती, तर त्या कारणांची चर्चा डॉक्टर वाना कुबेर यांनी केली आहे. तर ते म्हणतात पहिला मुद्दा असा की बाबासाहेब आंबेडकरांचं पुढारी पण त्यांना मिळालं. एवढा मोठा नेता, एवढा विद्वान, एवढा सगळ्या क्षेत्रात काम करणारं नेतृत्व कोणत्याही जातीमध्ये नव्हतं, त्यांना मिळालं. हा फायदा महाराणांना झाला. आणि जे गट होते महाराष्ट्रामध्ये ते एकत्र आणण्यात त्याचं परिणती झाली. आणि काही आर्थिक हितसंबंध आणि राजकीय हितसंबंधामध्येही त्यांना फायदा झाला. आणि शैक्षणिक चळवळीचा जास्तीत जास्त वापर हा महाराणी केला बौद्ध झाल्यामुळे. आणि हिंदू समाजातील वरिष्ठ वर्गीयांकडे अपेक्षा त्यांनी नाही केली, म्हणजे त्यांनी काहीतरी आपल्याला द्यावं, आपलं भलं करावं अशा अपेक्षा त्यांनी केल्या नाही. कारण बुद्धांनी म्हटलं आत्मदीप व्हावं, स्वयंदीप हो, दुसऱ्याच्याकडून प्रकाश येईल आणि तुम्ही अंधारातून बाहेर याल याची अपेक्षा करू नका. आणि काही गट हे बौद्ध धर्माकडे गेले. सगळ्यात मोठा फायदा असा झाला की त्यांनी स्वतःला अस्पृश्य म्हणून नाकारलं. एकीकडे हिंदू लोक त्यांना अस्पृश्य म्हणत होते, पण ते स्वतःला अस्पृश्य म्हणत नव्हते. अगदी अस्पृश्यता त्यांनी स्वतःपुरती नाहीशी केली. हा मोठा फायदा झाला असं वानक वगैरे म्हणतात. पण त्यांनी तक्रारी केली आहे की महाराजांच्या नेतृत्वात प्रगतीपैकी हे 6 घटक कारणीभूत आहे, पण धर्मांतर हा त्यापैकी एक घटक होय, एकमेव घटक नव्हे. आजकाल बहुतेक बौद्ध विद्वान सांगतात की धर्मांतर झालं की आपले प्रश्न मिटतील. एका ठिकाणी तर मी गेलो होतो, एका बौद्ध धर्म परिषदेमध्ये एक राजकीय नेता म्हणाला की तेव्हा एक घटना घडली की दिल्लीला एका मुलीवर बलात्कार झाला होता. तर तेव्हा तो राजकीय नेता म्हणाला की जर ती बौद्ध धर्मात असती तर बलात्कार झालाच नसता. मला खूप आश्चर्य वाटतं, असंही काही म्हणू शकतं. अनिरुद्ध बापू नावाचा एक कोणती बंधू साधू आहे, तो म्हणाला की अनिरुद्ध नाव घेतलं असतं तर बलात्कार झाला नसता. किंवा मला आकाश बापू म्हणाला की हा अमुक मंत्र म्हटला तर बलात्कार झाला नसता. हे प्रत्येक सांप्रदायिक लोक मूळ समस्येकडे समस्या म्हणून न पाहता आपल्या धर्म किंवा पंथाचा प्रचार करण्यासाठी एक साधन म्हणून पाहतात. हे आपण अलीकडे पाहतोय. म्हणून आताही धर्मांतराने प्रश्न मिटतील असं सांगणारे विद्वान अवतीभोवती आहे. त्यांनी जाती संपतील का तर नाही, डोक्यातला अस्पृश्यतेचा जो विचार आहे तो नाहीसा होईल का नाही, त्या यश आलेलं नाही. म्हणजे धर्मांतराच्या ह्या मर्यादा आहेत असं वाना कुबेर यांनी सांगितलं. खरं आहे सर. अलीकडे ॲडव्होकेट एकनाथराव आव्हाड जे आहेत विचारवंत, परत साहित्यिक लक्ष्मण माने, प्राध्यापक हनुमंत उपरे यांनी जे अलीकडे चलो बुद्ध की ओर जे म्हणत चळवळी चालवल्या, त्यांना कितपत यश आलं, त्या चळवळींना किती धर्मांतर झाली किंवा किती लोकांचं मत परिवर्तन झालं, त्याबद्दल थोडंसं सांगता येईल का? हा तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण हनुमंत उपरे यांची माझी प्रत्यक्ष भेट जरी झाली नाही तरी त्यांनी एकदा मला
फोनवर चर्चा केली माझ्याशी. त्यांची इच्छा होती आपण बोलूया. कारण जेव्हा त्यांनी चलबुद्धकीवर ही चळवळ सुरू केली तेव्हा त्यांना जे अनुभव आले आणि तेव्हा अनेक आजारी पडले वेगळ्या एका आजाराने लगेच गेले. ते जगले असते तर कदाचित त्या चळवळीला चांगलं रूप आलं असतं. तर आता इतर जे एकनाथराव आव्हाड हे माझे मित्र होते. आम्ही एका चळवळीत एकत्र कामही केलेलं आहे आणि बीड जिल्ह्यातल्या माजलगाव जे राहत होते त्यांच्या घरी एकदा मी राहिलो तेलगावला. तर त्यांनी एक अशी मोहीम सुरू केली आणि ते तर मातंग समाजाचे होते आणि लक्ष्मण माने हे भटक्या जमातीमधले त्यांनी सुद्धा अशा तऱ्हेने स्वतः मोठ्या प्रमाणात भटक्या लोकांना बौद्ध धर्माच्या वाटेवर नेलं. हनुमंत उपरे यांनी ओबीसी नेलं. ते वंजारी जातीचे होते. म्हणजे आपण काय पाहिलं पहिल्यांदा की ब्राह्मण, नंतर मराठे, नंतर मग मातंग, नंतर भटके जमातीतले आणि नंतर मग वंजारी ओबीसी जातीतले. तर अशा अनेकांनी या दृष्टीने प्रयत्न केला. कारण इकडे जी हिंदू धर्मात आहे जातीची उतरंड ती उच्च नीचतेची आहे. त्यात वरचे लोक खालच्या लोकांना कसं बघतात. राजकारणातल्या लोकांना तो अनुभव आहे, सामाजिक क्षेत्रातला हा अनुभव आहे. तर त्यामुळे हा हनुमंत उपरेंनी केलेला प्रयत्न मोठाच होता आणि त्यांच्या मुलांनी सुद्धा पुढे संतोष उपरे त्याचं नाव आहे, त्यांनी सुद्धा अशा तऱ्हेने 10 लाख लोकांना धर्मांतर करण्याचा संकल्प केला. पण तो काही पूर्ण झाला नाही. आता हे 10 लाख वगैरे हे आकडे जे आले त्यामुळे बौद्ध लोक चिडले की बाबासाहेबांच्या वेळी 4 लाख लोकांनी घेतला आणि त्याच्याशी त्या 5 लाख लोक जमले होते. तर त्याच्याशी तुम्ही स्पर्धा करतात का? संघर्ष कसा झाला, बाबासाहेबांच्या धर्मांतराची स्पर्धा करतात बा, ही तक्रार त्या काळात बौद्धांनी केली. आता ज्या काळात हनुमंत आपले एकनाथराव आव्हाड आणि त्यांचे एक मित्र होते क्षीरसागर यांनी, दारसाहेब क्षीरसागर, त्यांनी अमरावतीला अशा तऱ्हेने चलबुद्धकीवर मोहीम काढली. तर तेव्हा बौद्धांमध्ये तक्रार होती की हे खरंच बौद्ध आहे का? आणि बौद्ध धर्म हा मुळात जे ते स्वीकारतील काय की निवड नाम मात्र होईल किंवा नासेल बौद्ध धर्म, अशी तक्रार काही लोकांची होती. तर त्यामुळे त्याचा स्वीकार बौद्धांनी खऱ्या अर्थाने केलाच नाही. आणि गंमत म्हणजे समजा आता त्यांना स्वीकारायचं असेल, आपल्याला ब्राह्मणांना स्वीकारायचं, कुणब्यांना स्वीकारायचं किंवा मातंगांना स्वीकारायचं किंवा भटक्या जमातीच्या लोकांना किंवा ओबीसी जातींना स्वीकारायचं, त्यांची व्यवस्था काय करणार तुम्ही? अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था ही बौद्ध धर्मात अजूनही नाही. बौद्ध महासभा आहे, प्रचारापुरती ती सीमित आहे. पण अशा येणाऱ्या लोकांचं स्वागत कसं करायचं किंवा त्यांना कुठे ठेवायचं, त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारच्या प्रार्थना किंवा काय करायचं? कारण ज्या ज्या ठिकाणी आपण पाहतो, शीख असो, मुस्लिम असो की ख्रिश्चन असो, ह्या सगळ्या धर्मामध्ये जेव्हा इतर जातीचे लोक गेले तर तेव्हा त्यातले जे अस्पृश्य होते त्यांचे गुरुद्वारे वेगळे आहेत शीखांचे, मुस्लिमांच्या ज्या मस्जिदी आहेत त्या अस्पृश्यांच्या वेगळ्या आहेत, ख्रिश्चनांचे चर्चेस सुद्धा अस्पृश्यांचे वेगळे आहेत. म्हणजे धर्मांतर करून सुद्धा अस्पृश्यता संपलेली नाही, त्यांना नीट वागणूक मिळत नाही किंवा नीच वागणूक मिळते. तर हा अनुभव सगळ्यांना असल्यामुळे समजा हे बौद्ध धर्मात गेले, त्या ओबीसीला तुम्ही काय स्थान देणार? किंवा मग आता हे सगळं उच्चच आहे, ओबीसी म्हणा, कुणबी म्हणा किंवा मराठे म्हणा किंवा वंजारी सुद्धा, आणि ब्राह्मण तर उच्च स्वतःला मानतात आणि इतरही त्यांना उच्च मानतात. तर अशा तऱ्हेने त्यांच्या स्वीकारण्यासाठी कोणती व्यवस्था आहे, तशा प्रकारची कोणतीही व्यवस्था सध्या बौद्ध धर्मात नाही आहे. फक्त अशा प्रकारची जी धर्मांतराचे कार्यक्रम आहे ते फक्त एक इव्हेंट म्हणून साजरे झाले, त्याला प्रसिद्धी मिळाली आणि कदाचित त्याच्या नेत्यांना काही राजकीय फायदा सुद्धा झाला असेल असं मला वाटतं. म्हणून हा एक आक्षेपार्ह मुद्दा आहे या महारेकरांच्या धर्माचा. सर, मला अजून एक प्रश्न आहे जो अलीकडच्याच काळामध्ये 2005 मध्ये मराठा सेवा संघाने शिवधर्माची स्थापना केली सिंदखेड राजा येथे. मग हा सर, जर हिंदू धर्मावर वैदिक धर्माचं एक पाखंड म्हणजे वर्चस्व आहे, जी भेसळ होत आहे, त्याला म्हणजे त्याला कंटाळून शिवधर्म स्थापन केला असं म्हणता येईल. पण तर बौद्ध धर्म असताना शिवधर्माची का गरज पडली असं मला थोडंसं जाणवतंय. हा महत्वाचा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न तेव्हा विचारला गेला होता आणि महत्वाचं म्हणजे शिवधर्माची जी मांडणी करणारे लोक होते त्यात मी अग्रस्थानी होतो त्या काळामध्ये. आणि बहुतेक पुस्तकं माझी शिवधर्मावर त्या काळात लोकांपुढे आली. जे जिजाऊ वंदना आहे ती मी निर्माण केली होती, आणि संस्कार गीतं जी आहे शिवधर्माची तीही मी तयार केली होती. शिवधर्म गीत सुद्धा तयार केलं होतं. आणि मी फुले आंबेडकर चळवळीतून आलेलो होतो. म्हणजे कोणत्याही धर्माशी निगडीत जरी नसलो तरी महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर होता आणि आहे.
तर त्यामुळे मलाही हा प्रश्न अनेकदा अनेक गावांमध्ये विचारला की तुम्ही बौद्ध धर्म का स्वीकारला नाही, जो जो तयारच आहे. आता ही गोष्ट 2005ची आहे, 4 किंवा 5ची. तर 5 मध्ये शिवधर्म प्रकटन हा समारंभ झाला सिंदखेड राजाला, आणि त्याला मग मोठ्या प्रमाणात बौद्ध लोक उपस्थित होते. रामदास आठवले मंत्री होते, तेही होते, आणि काही मुस्लिम लोक सुद्धा होते. सगळ्या प्रकारच्या लोकांनी या समारंभाचं आणि या प्रयत्नाचं स्वागत केलं. तरी प्रश्न शिल्लक राहतो की बौद्ध धर्म असताना शिवधर्म ह्या वेगळ्या धर्माची गरज काय. तर बौद्ध धर्माकडे मराठे गेले असते का, हा एक प्रश्न. गेले असते तर त्यांचं मराठी पण शिल्लक राहिलं असतं का, दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न आज जो मी निर्माण केलाय, मी विचारला गेलाय की जे आता येत आहेत महारेतर, त्यांची काय व्यवस्था तुम्ही लावणार. तशा प्रकारची व्यवस्था बौद्ध धर्मात नाही. आता मराठ्यांचं तुम्ही काय केलं असतं. तर अशा प्रकारे हा गोंधळ झाला असता. त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, बा जिजाऊ, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू छत्रपती, संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, या सर्वांच्या विचाराचा आधार घेणारा शिवधर्म हा त्या ठिकाणी आपण मांडला. आणि तेव्हा जो प्रश्न विचारला होता तो मला जसा विचारला तसा आहा साळुंखे सरांनाही विचारला लोकांनी, कारण ते त्याचे प्रमुख होते, ते संस्थापकच आहेत शिवधर्माचे. तर ते असं म्हणाले की महात्मा फुले यांनी सत्यधर्म, सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला. तो असताना बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, मग सार्वजनिक सत्यधर्म का नाही स्वीकारला. म्हणजे हाच प्रश्न. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना गुरु मानत होते. अनेकांना हे मान्य नाही की बाबासाहेब आंबेडकरांनी असं कुठे म्हटलेलं नाहीये. पण महात्मा फुले जर नसते तर बाबासाहेब आंबेडकर झाले नसते, हे लक्षात घ्या आपण. तो एक टप्पा आहे आपल्या सामाजिक परिवर्तनाचा. तर त्यांनी जर सार्वजनिक सत्यधर्म ही संकल्पना मांडली तर ती संकल्पना बाबासाहेबांनी का स्वीकारली नाही. त्याला कारण असं होतं की तो सार्वजनिक सत्यधर्म फक्त नंतर मराठ्यांपुरता सीमित राहिला होता, काही भागात माळ्यांपुरता सीमित राहिला होता. अस्पृश्य जातींना त्यात खरं म्हटलं म्हणजे प्रवेशच नव्हता. हे वास्तव आहे. हे वास्तव आता सत्यशोधक समाजाचे लोक स्वीकारणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्या भारतातला जुना धर्म आहे, ज्यात समतेची तत्व आहेत, तो स्वीकारला. हे उत्तर होतं. तेच उत्तर आपल्याला या ठिकाणी शिवधर्माच्या बाबतीत देता येईल, ते आहा साळुंखे सरांनी दिलेलं आहे. पण शिवधर्माचा सर प्रसार एवढा झालेला नाही, म्हणजे ती चळवळ थांबली का, कसं चित्र कसं आहे ते थोडस. नाही, शिवधर्माचं काय झालं की त्यातले जे प्रमुख नेते होते, म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर हे त्यातले म्हणजे प्रवर्तकच होते. ते जरी मानत नसले तरी त्यांच्याच प्रेरणेमुळे झालं. पण ते मग राजकारणाशी जोडले गेले, समाजकारणाशी जोडले गेले, अर्थकारणाशी जोडले गेले. म्हणजे एखाद्या व्यक्तीने पूर्णतः धर्माला वाहून घ्यायला पाहिजे तसं झालं नाही. तीच परिस्थिती आहा साळुंखे सरांची झाली. त्यांनी पूर्ण वेळ याला दिला नाही, आणि तीच परिस्थिती माझी झाली. मलाही फारसा वेळ देता आला नाही त्या कामासाठी. सगळे ज्यांच्यावर भिस्त होती समाजाची त्या लोकांनी आपापल्या जबाबदाऱ्या झटकल्या. त्यामुळे शिवधर्माचं जे गाडा आहे पुढे काही जाऊ शकलं नाही, ते अडकलंय, कुठे तुटलंय. सर काय मिस होत असेल तर कव्हर करू शकता अशी विनंती आहे माझी. मिस असं आहे की आज आपण ज्या काळात ही चर्चा करतोय त्या काळात बौद्ध धर्माची काय स्थिती आहे. तर बौद्ध धर्मात जे लोक आहेत त्यांना प्रतिष्ठा मिळाली, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला, विद्वान लोक निर्माण झाले, लेखक झाले, दलित साहित्यासारखा एक प्रवाह आला, आणि वैचारिक लेखनही फार मोठ्या प्रमाणात झालं आहे, नाही असं नाही. पण बऱ्याच ठिकाणी जे भिक्खू संघ आहे त्यांच्यात संघटन अजून झालेलं नाही, आणि भिक्खू संघावर नियंत्रण करणारी कोणती व्यवस्था बौद्ध धर्मात नाहीये. तर अनेक भिक्खू हे आपल्या पोटापाण्याची सोय म्हणून बौद्ध विहारामध्ये राहतात, आणि जे दान मिळतं त्यावर त्यांची उपजीविका होते, आणि त्यातून मग ज्या काही अपप्रवृत्ती आहेत त्या क्षेत्रात, जसं आता 1977 मध्ये मी नागपूर जिल्ह्यात टाकळघाट नावाचं गाव आहे, तिथे विठ्ठू बाबा नावाचा बाबा होता, आणि मी सहज गेलो. म्हणजे मी धार्मिक नेता होतो त्या काळात, नेता शब्द बरोबर नाही, पण मला गुरुजी लोक मानत होते, आणि म्हणून माझ्या नेतृत्वाखाली काही लोक तिथे धार्मिक एका तीर्थयात्रेला नागपूरच्या रामटेकला काहीतरी गेलो होतो आम्ही. तर जाताना आम्ही त्या टाकळघाटला गेलो, कारण तिथे आमची गाडी थांबली होती कोणत्यातरी कारणाने, दुरुस्त व्हायला वेळ होता. तेवढ्या वेळात आम्ही टाकळघाटला गेलो. तेव्हा तो विठ्ठू बाबा जो आहे तो एका झाडाखाली बसला होता, धुळीमध्ये होता, आणि गोलाकार त्याच्या अवतीभोवती लोक उभे होते. मी सुद्धा त्यात होतो. तर मी त्याला काही प्रश्न विचारले, तेव्हा त्यांनी विचित्र उत्तरच दिलेली खरं म्हटलं म्हणजे. तेव्हा माझी आई सोबत होती. ती म्हणाली, संतांशी असं बोलायचं असते का, त्यांच्याशी वाद करायचा असतो का. तर मला तेव्हा प्रश्न पडला की संत आहे तो बोलायला पाहिजे, असा विचार करायला पाहिजे.
तर खरं म्हटलं मी तो वेडा होता. चाल दलाय तुरे नावाचा आजार त्याला झाला होता. त्या आजारातल्या व्यक्तीचं असं असतं जी तारुण्यात पदार्पण करते तर लैंगिक भावना तीव्र होतात त्या व्यक्तीच्या. तर हा 16 वर्षाचा असतानाच हा रस्त्यावर चालणाऱ्या मुलींवर झडप घालत होता आणि त्यांच्याशी झोंबत होता. तर त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला बेड्या घातल्या आणि त्यांनी असं करू नये, म्हणजे वडिलाचाही त्रास, आई वडिलांचाही नाही त्रास होतो ना या घटनेचा. आणि मग तो एका ठिकाणीच बसला राहायचा. मग गावकरी लोक, टाकळघाटचे लोक त्याला बेड्यावाले बाबा म्हणत होते. धुळीत बसलेला हा माणूस, याला आपल्या महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्री होत्या दमयंतीबाई देशभ्रतार, तर यांनी बुद्धाचा अवतार म्हटलं होतं. म्हणजे पहा, एकीकडे हा वेडा माणूस जो स्त्री लंपट आहे आणि झोंबतो तरुण मुलींना, तर त्याला यांनी बुद्धाचा अवतार म्हटलं एका आरोग्यमंत्र्यांनी. आणि त्या साधारण आरोग्यमंत्री नव्हत्या, दमयंतीबाई देशभ्रतार या बाबासाहेब आंबेडकरांच्या, जे त्यांची महिला काँग्रेस होती त्यामध्ये सहभागी कार्यकर्त्या होत्या. बाबासाहेबांसोबत काम केलेल्या अशा त्या कार्यकर्त्या होत्या. अमरावतीला भानखेडा नावाचं गाव आहे, छत्री तलावाच्या पुढे. तिथे मोगरा नावाचं एक गाव आहे. त्या गावात एक बागडे नावाचा असा एक भोंदू बाबा आहे, त्यांनी बौद्ध विहार बांधलं. आणि त्या बौद्ध विहारामध्ये बरं, तोही बाबा जो आहे स्वतःला विष्णू बाबाचा अवतार मानतो, जो भानखेड्याचा बागडे बाबा आहे. आणि त्या बौद्ध विहारात मी गेलो, बाहेर मला दिसलं एकदा त्या भागात भाषण द्यायला खेड्यात गेलो होतो मोगऱ्याला मी. तर तिथे मला ते बौद्ध विहार दिसल्यावर मी आत गेलो तर तिथे बुद्धाची मूर्ती नव्हती. तिथे मूर्ती कोणाची होती? विष्णू बाबाची, सोन्याचा मुलामा दिलेला वगैरे. आणि बुद्धाची मूर्ती बाहेर होती. म्हणजे बुद्ध वाट पाहताय की बौद्ध विहारात केव्हा आपल्याला प्रवेश मिळतो. तर अशी एक विचित्र अवस्था, म्हणजे तीच अवस्था टाकळघाटच्या विष्णू बाबाच्या बाबतीत आहे. तिथे बौद्ध विहार आहे पण तिथे बुद्धाच्या ऐवजी त्या विष्णू बाबाची मूर्ती आहे. आणि एक गुणवंत बाबा नावाचा बाबा अमरावतीमध्ये, तो वेडा होता. त्याने का अशाच लहान मुलाला नारळ फेकून मारला तर तो मरण पावला. त्याच्यावर केस झाली, मग तो जेलमध्ये होता, नंतर मरण पावला. पण हा केवळ महार असल्यामुळे त्याचीही पूजा त्या ठिकाणी महार लोक करतात. ते बौद्ध होऊन सुद्धा महार पण मात्र सरलं नाही. आणि आरती होते, त्याच्या मूर्ती आहेत, त्याचा घराघरात जिथे बुद्धाच्या सोबत गुणवंतबाबाची मूर्ती ठेवली जाते, देवघरात सुद्धा. तर ही जी आजची अवस्था आहे बौद्धांची, ती काही फारशी प्रशंसनीय नाही. किंवा नागपूर जवळ कामठी नावाचं गाव आहे, तिथे ड्रॅगन पॅलेस नावाचं पॅलेस सुरेखा कुंभारे यांनी पुढाकार घेऊन निर्माण केलं. आणि जपानी पद्धतीचं बौद्ध मंदिर त्या ठिकाणी आहे. आणि जपानी पद्धतीच्याच प्रार्थना होतात. बौद्ध धर्म आहे तिथे, पण प्रभाव आहे जपानचा. तर अशा तऱ्हेने बाहेरचा प्रभाव स्वीकारून जर आपण बौद्ध धर्माला अशा तऱ्हेने पुष्ट करत असू तर ती पुष्टी म्हणजे सूज आहे. आणि त्या बुद्धाच्या विचारापासून दूर जाण्याची शक्यता आहे. महायान पंथाच्याही पुढचंही रूप आहे. आजचं जे बौद्ध धर्माचं रूप आहे ते महायान सारखंच आहे. ते हिमयानी नाही, नवयानी नाही. म्हणजे नवयान म्हणून देण्याकरता काही प्रयत्न व्हायला पाहिजे. काही लोक आपल्या पद्धतीने करता येत नाही असं नाही. म्हणजे एकदमच काही निराशेची स्थिती नाही, पण जे आहे ते काही प्रशंसनीय नाही असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. खरं आहे मित्रांनो, हे होते डॉक्टर अशोक राणा. तर या एपिसोडमध्ये आपण धर्मांतराची परिणती या संबंधीची माहिती जाणून घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का बौद्ध धर्म स्वीकारला, आणि मागच्या भागामध्ये आपण अशोक विजयादशमीचं मिथक या संबंधीची माहिती जाणून घेतली. तर पुढच्या भागामध्ये सर आपल्याला काय घेता येईल? पुढच्या भागात आपण सत्यनारायणाच्या असत्य स्वरूपाबद्दल चर्चा करू. तर सत्यनारायण पूजेची काय मिथक आहे, काय तथ्य आहे, काय सत्य आहे हे जाणून घेऊया. सर, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.